तुम्हाला आता लवकरच ओला उबरला शासकीय पर्याय म्हणून भारत टॅक्सीची सेवा मिळणार आहे। राज्य सरकार आणि केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमानं या टॅक्सी सेवेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर समारंभपूर्वक सुरुवात करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या नव्या टॅक्सी सेवेचं लोकार्पण करण्यात आलं। भारत टॅक्सी ॲपद्वारे कार, ऑटो रिक्षा, बाईक टॅक्सी बुकिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे। प्रवासी आणि चालक यांना थेट जोडणाऱ्या या व्यवस्थेमुळे पारदर्शक आणि परवडणारी सेवा मिळेल असा दावा करण्यात येतोय। पहिल्या टप्प्यात ही सेवा मुंबई आणि पुण्यात सुरू होणार आहे। आणि हे भारत टॅक्सी ॲप नेमकं आहे कसं आणि त्यासाठी किती भाडं आकारलं जाणार आहे पाहूया ग्राफिक्समधून। काय आहे भारत टॅक्सी? पारदर्शक आणि परवडणाऱ्या सेवेचा दावा। एकाच ॲपवर कार, ऑटो आणि बाईक टॅक्सी, प्रवासी आणि चालक थेट जोडले जाणार आणि मध्यस्थाची भूमिका इथं नसणार। 1.5 किलोमीटरसाठी 31 रुपये, काळ्या पिवळ्या टॅक्सीचा जो दर आहे तोच इथे आकारला जाईल। प्रति किलोमीटर 21 रुपये आणि काळी पिवळी टॅक्सीच्या धर्तीवरच दर आकारण्यात येतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।